नमस्कार मंडळी. आज आम्ही आलो आहोत श्री प्रकाशेश्वर महादेव मंदिरामध्ये. आम्ही मसुरीला जात होतो तेव्हा मसुरीला जाताना रस्त्यातच आम्हाला श्री प्रकाशेश्वर मंदिर आम्हाला लागले. हे आहे शिवमंदिर, ज्याला श्री प्रकाशेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर उत्तराखंडमध्ये देहरादूनमधील वळणदार मसुरी मार्गावर असलेले एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे. मंदिराच्या गच्चीवर शिवाचे त्रिशूल दिसतात. मंदिराच्या भिंती लाल, नारंगी आणि काळ्या रंगाच्या विविध छटांनी सजवलेल्या आहेत. मंदिराच्या गेटमधून आत आल्यावर एका बाजूला चप्पल काढण्यासाठी जागा दिलेली आहे. अनेक शिवभक्त महादेवाचे आशीर्वाद घेण्यासाठी खूप लांबून लांबून ह्या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मंदिराच्या आत आल्यावर आपल्याला स्फटिक शिवलिंगाचे दर्शन होते. या मंदिरात भगवान शिवचे स्फटिक दगडापासून बनवलेले शिवलिंग आहे, ज्यावर भक्त आपल्या श्रद्धेने भावनेने शिवलिंगावर जल अभिषेक करतात. या ठिकाणी शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे. याच ठिकाणी पूर्ण शिवपरिवाराचे दर्शन आपल्याला होते. हे मंदिर दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले असते. या मंदिरामध्ये कोणतेही दान किंवा पैसे स्वीकारले जात नाही, त्यामुळे ते भारतातील इतर मंदिरांपेक्षा खूप वेगळे दिसते. या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यामध्ये भंडारा सामूहिक मेजवानी म्हणून आयोजित केला जातो. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांना महाप्रसाद वाटप केला जातो. या मंदिरामध्ये एक अद्भुत शांतता आणि एक पवित्र वातावरण आहे. स्फटिक शिवलिंगाचे दर्शन करून झाल्यानंतर आपल्याला श्री प्रकाशेश्वर महादेवाचे दुरूनच दर्शन करता येते. आता आपल्याला समोरच श्री प्रकाशेश्वर महादेवाचे दर्शन होत आहे. पूर्ण मंदिराला फुलांनी छान अशी सजावट केलेली आहे. मंदिराच्या आतमध्ये एक बोर्ड लिहिलेला आहे आणि त्या बोर्डवर लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं दान किंवा पैसे इथे स्वीकारले जाणार नाही. मंदिराच्या आतमध्ये काही दुकानं आहेत. त्या दुकानांमध्ये आपल्याला रुद्राक्षाच्या माळा आणि अंगठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रत्नं लावली जातात. ते रत्न पण आपल्याला या दुकानांमध्ये मिळतात. बोला श्री प्रकाशेश्वर महादेव की जय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हर हर महादेव.